कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जानू तू 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 ठीक आहेस ना? तू हो आई, मी ठीक आहे, पण झालंय काय? तुम्ही सगळे इथे अचानक? नाही जानू, अगं हे काय मंगलताई, जानू तर घरीच आहे। हो ना, आणि तुम्ही काहीतरी भलतच सांगत होता तो अंश। जानू इथेच आहे। तरी मी सांगत होतो इथे नको यायला। या मंगलवर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणा। आई शपथ, घर आहे की राजवाडा? पण बरं झालं मी इथे आलो। यांचा हा गोंधळ संपला की जयंत ब्रो कडे पैशाचं बोलून बघतो। म्हणजे काय झालंय मला मला काहीच कळत नाहीये। कोणी सांगेल का? आय एम कन्फ्युज्ड। काय झालंय का एक्झॅक्टली? काय ग मंगल, बोल आता। आता का वाचा बसली तुझी? वाचा कशाला जाईल? मी घाबरते की काय कोणाला? हे बघा, आम्हाला संशय की जानू घरातून पळून गेली होती। आणि म्हणून आम्ही सगळे इकडे आलोय। आई बाबा, तुम्ही विचारा ना याला जाब। विचारा ना जाब। तू सांग जानू, खरं सांग, तू गेली होतीस ना पळून? खरं सांग। जानू, मला तू सांग ना। काही काय बोलताय ताई? जानू का घरातून पळून जाईल? मी माझ्या बहिणीला प्रश्न विचारतेय, तू का मध्ये बोलतोयस? काय गरज आहे तुला मध्ये बोलायची? मंगल, मी जानू, मला तू सांग ना की तू गेली होतीस ना पळून? सांग सगळ्यांना। जानू, तू घाबरू नकोस, मी सगळ्यांना घेऊन आली इकडे। अगं त्याच्याकडे काय बघतीयस तू? तू नको बघूस, तू फक्त सांग की तू घरातून पळून गेली होतीस। खरं सांग जानू मला। आम्ही सगळे तुझ्या बरोबर, तू कोणालाही घाबरू नकोस, आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर। मी ऐक जरा, मी काय म्हणते, तुला हा त्रास देतोय? हा देतोय ना? हा जाच करतोय म्हणून पळून गेलीस ना तू? मी तर म्हणते तुला याने कोंडून ठेवलं म्हणून गेली असशील तू, हो ना? मला माहितीये ग, तू त्या गच्चीवरनं असं उतरून गेलीस त्याला कारणीभूत हाय। मला माहितीये जानू, प्लीज मला सांग, प्लीज तू 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 खरं सांग, सगळ्यांना सांग प्लीज। इनफ मंगलताई, काही काय बोलताय? जानू तिच्याच घरातून का पळून जाईल? हे बघा, तुम्ही जे काही बोलताय ना त्याने तिच्यावर काय परिणाम होतोय तुम्हाला कळतंय का? किती घाबरलीये ती, किती पॅनिक झालीये। हे बघा प्लीज, तुम्ही सगळं थांबवा, आय रिक्वेस्ट यू। का थांबू? का थांबू मी? तू गप्प बस ना। हे बघ, आज ना तुझं सत्य बाहेर पडणार आहे सगळ्यांसमोर। तू जे काही करतोस ना ते सगळ्यांना कळलं पाहिजे इथे। ती घाबरत असेल तुला, मी नाही घाबरत, समजलं ना? अरे जे काही आहे ते आवरा लवकर। आता जानू दिसतीये ना एवढी समोर, तरी मंगलताई एवढा का कांगावा करतेय हेच कळत नाहीये। तू सगळ्यांसमोर सांग जानू, सांग ना प्लीज। अगं मंगल थांब। आज मी जानू कडून खरं वधून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही। मंगल, मी गप्प बसावं बाबा, मला बघू दे याच्याकडे। हे बघ जानवी, हीच ती वेळ आहे, तुला जे काही बोलायचं ते आत्ताच बोलून टाक, नाही तर नंतर ही संधी पुन्हा मिळायची नाही। मला माहितीये काय होतंय ते, तुझा कोण मारा होतोय। तुला जे सांगायचं ते आत्ताच सांग जानू, प्लीज प्लीज आत्ता सांग। मंगल पुरे, काय चाललंय तुझं मगापासून? खरं वदवून घेण्याची कुठली पद्धत आहे तुझी? मंगळ, मला काय वाटतंय ना की तुझा काहीतरी गैरसमज झालाय। अगं आपली जानू कशाला पळून जाईल?
तिचा आणि जावई बापूंचा अगदी छान संसार सुरू आहे, नाही का हो? ते तेवढे सुखात, मी मात्र दुःखात. लवकर काय तो विषय संपवा यार. ही पैशाबद्दल कधी बोलू जयंत ब्रोशी? जानू प्लीज, आता जे काही आहे ना ते खरं सांगून टाक. मी एक विचारू का? नाही म्हणजे आई बाबा, तुमची परवानगी असेल तर मी मंगलताईंना एक प्रश्न विचारतो. अरे आमची कशाला हरकत असेल, विचार ना. ताई, तुम्ही घरी आला होता का? हो, आज दुपारीच आले होते. नाही म्हणजे नेमकं कधी? तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येण्याच्या आधी का नंतर? जयंत, मंगल, तू आज जयंतच्या ऑफिसमध्ये गेली होतीस? हो बाबा, दुपारी आल्या होत्या त्या. काय ग मंगल, हे नाही सांगितलंस तू आम्हाला की तू जयंतच्या ऑफिसमध्ये गेली होतीस? हा का? काय ग? तू जावई बापूंच्या ऑफिसला का गेली होतीस? असं मी असा विचार केला की असंच अगं काय मंगल, सासवड वरून पुण्याला तू असंच गेली होतीस, ते पण स्वतःचे पैसे खर्च करून? अगं मंगल, हे तुला तरी खरं वाटतंय का? हा, खरं खरं काय ते सांग. नाही दादा, मंगलताई अशाच आल्या नव्हत्या. त्या माझ्याकडे पैसे मागायला आल्या होत्या. पैसे? खरं तर मी हे सगळं काही सांगणार नव्हतो, पण त्या जान्हवीवर काही आरोप करतायत. माझ्या नात्यावर काही आरोप करतायत त्या, आणि सगळं काही खोटं आहे. मंगल, त्या बॅगेत काय आहे? बॅगेत काही नाही बाबा. तू जावई बापूंकडनं पैसे घेतलेस का ग? नाही 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 ना, मग कशाला घाबरतेस? काही नाही आई, मी खरं सांगते, काहीच. बाबा काय म्हणतात? बॅग मध्ये काय ते दाखव. आण ना बॅग पुढे. आई माझी पर्स आहे ना, म्हणजे झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.